नेमकं हे घर कसं आहे याचा सॅम्पल फ्लॅट बघूया। आणि इथे बिल्डिंगचं काम सुरू आहे त्यामुळे आणि वरून पाऊस पण आहे, त्यामुळे थोडंसं सेफ्टी लक्षात घेऊनच इथून तुम्हाला निघावं लागणार आहे। या बिल्डिंगचं पूर्ण काम झालं ना तर खूप सुंदर दिसणार आहे हे। इथे हा पॅसेज आहे आणि बघा तुम्ही एका फ्लोअरवरती 8 घरं आहेत इथे, नाही 4 आहेत वाटतं, हा नाही नाही 8च आहेत, 2 इथे 2 समोर आणि पुढे 4 आहेत। आणि तुम्हाला दोन्ही बाजूला इथे येण्या जाण्यासाठी एंट्री असणार आहे, मागच्या गेटवरून पण आणि पुढे पण। आणि सगळ्या बिल्डिंग मध्ये हे फायर सेफ्टी वाले पाईप्स आहेत ना ते लावलेले आहेत। ही अशी फायर सेफ्टी ना तुम्हाला नॉर्मल बिल्डर कडून जर तुम्ही घर घ्यायला गेल ना त्यामध्ये मिळत नाही। जर एखादा मोठा प्रोजेक्ट आहे, मोठा बिल्डर आहे, कोट्यवधींमध्ये घरांची किंमत आहे, तिथेच तुम्हाला अशी फायर सेफ्टी मिळते। आता सॅम्पल फ्लॅट पाहूया। खरं सांगायला गेलं तर छोटंसंच घर आहे, 322चा एरिया आहे। अगदी तुमचं लक्झरियस घराचं स्वप्न पूर्ण होणार नाही, पण घराची गरज पूर्ण होऊ शकते असं हे घर आहे। हॉल छोटासाच होता, खिडकी होती आणि खिडकीच्या वरती आणि खाली दोन्ही बाजूला स्टोरेज आहे। किचन इथे समोर 2 प्लॅटफॉर्म वालं होतं आणि खिडकी आहे व्हेंटिलेशनसाठी। आणि किचनच्या वरती सुद्धा स्टोरेज दिलेली आहे आणि खाली तुम्ही मॉड्युलर किचनसाठी जागा करू शकता असं होतं। बेसिन आहे आणि तिथे नळ पण होता। फ्रीज ठेवण्यासाठी किचनमध्ये जागा होती, हे बघा तुम्हाला स्टोरेजची जागा दिसत असेल, बोर्ड आहेत तिथे। आणि ह्या साईडला हॉल होता आणि इथे बघा छोटंसं हँड वॉशसाठी बेसिन दिलेलं आहे। आणि अंघोळीचं जे वॉशरूम आहे ते वेगळं होतं आणि टॉयलेट इथे वेगवेगळं होतं। आणि फिटिंग्स वगैरे ठीकठाक होत्या आणि छोटंसंच होतं वॉशरूम पण इथे। आणि तुम्हाला माहिती आहे ना इथे सिडकोचे 10 टॉवर्स असणार आहेत आणि 293 घरं आहेत। आणि या घरांचं पोझिशन तुम्हाला कधी मिळणार आहे तर 30 एप्रिल 2028 मध्ये, म्हणजे जवळपास 2.5 वर्ष ह्या घरांचं पोझिशन मिळायला आहे। आणि ह्या बिल्डिंगचं काम अजून सुरू आहे, बरंचसं काम बाकी आहे, त्यामुळे 2028 ला पोझिशन मिळेल का नाही याबाबत शंका सुद्धा आहे। तुम्हाला जर या घरांसाठी अर्ज करायचा असेल ना तर तुम्ही स्वतः एकदा साईट व्हिजिटला या, वेळात वेळ काढून या, त्यानंतरच तुम्हाला यासाठी अर्ज करायचा आहे की नाही हे बघा। कारण की एकदा जर तुम्ही फॉर्म भरला आणि घर लागून जर तुम्ही घेतलं नाही ना तर 5,000 रुपये कट होतात। म्हणजे या घरांसाठी अनामत रक्कम ही 75,000 रुपये आहे। याआधी तुम्हाला सिडकोच्या वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचंय, त्याचे तुम्हाला 293 रुपये का किती भरायचे। ते भरल्यानंतर सगळी माहिती द्यायची आहे, तुम्हाला तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवाशी दाखला, ITR किंवा इन्कम